नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज माझी सासू बनवत आहे मटण कुर्मा. तर त्यासाठी त्यांनी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण चिरून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये ओलं खोबरं, खसखस, काजू हे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आणि त्यांनी त्यानंतर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये ऑइल टाकलं आहे आणि त्यात खडा मसाला टाकला. खडा मसाला त्यात इलायची, दालचिनी, लवंग हे त्यांनी तेलात टाकले आणि अद्रक लसूण टाकली. तर ते खूप छान बनवतात मटण कुर्मा. मटण कुर्मा म्हणजे आपण मटणाची भाजी आणि त्याच्यानंतर त्यांनी कांदा टाकला आहे. छान बनवतं. यांची पण पद्धत म्हणजे खूप छान असते. अशी याला कलर येऊस्तर, ब्राऊन कलर येऊस्तर त्यांनी हे फ्राय केलं आहे. त्यात एकच मिरची टाकली आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची टाकू शकता. इकडचे लोक म्हणजे कमीच स्पायसी खातात. आणि त्यांनी मिरे टाकले, सोप टाकले आणि जिरा टाकले. त्याच्यानंतर एक टोमॅटो टाकला आहे, 1-2 टोमॅटो टाकले. ते पण थोडेसे असे स्मूथ होऊस्तर फ्राय करून घ्यायचे. नंतर लाल तिखट टाकलं. मला थोडं बोलायला प्रॉब्लेम होते त्यामुळे तुम्ही समजून घ्या. धनापूड टाकली, हळद टाकली आहे आणि आपण जे पाण्यामध्ये भिजवले होते ते खसखस, ओलं खोबरं आणि काजू तेही त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि जे मसाला आपण त्यात भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ते पण असं मसाल्यामध्ये टाकून घेतलं. आणि त्यांनी परत एक कढईमध्ये ऑइल टाकलं आणि मटण स्वच्छ धुवून ते ऑइलमध्ये टाकले. कारण मटणाचा असा वशट वास येतो. तो वशट वास जाण्यासाठी त्यांनी ते तेलामध्ये फ्राय करत आहे काही 5-10 मिनटं. तोपर्यंत मी मसाला वाटून घेतला इकडे. तर त्याच्यातला तो वशटपणा जाण्यासाठी त्यांनी तेल आणि मीठ टाकून ते फ्राय करत गेलं. ते पाणी आटलं ना तर ते वशट वास निघून जातो. आणि थोडी हळद टाकली आहे. तोपर्यंत मी इकडं मसाला वाटून घेतला. तर इकडं त्यांनी कुकर ठेवलं आणि कुकरमध्ये त्यांनी ऑइल टाकलं आहे. ऑइल आणि 2 स्पून घी पण टाकले, तूप टाकले. कोणी जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि खडा मसाला टाकला आहे, काजू टाकले आणि कढीपत्ता टाकला आहे. आणि जे आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे ना तो पण याच्यामध्ये टाकून दिला. आणि थोडंसं ना दही टाकलं आहे, 1-2 स्पून. आणि आपण जे मटण फ्राय केले ते वशाटपणा जाण्यासाठी ते मटण याच्यामध्ये टाकून घेतले आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्या कढईमध्ये पाणी टाकून तो मसालाही याच्यात टाकून घेतला. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. कोणाला पातळ हवं आहे, कोणाला घट्ट हवं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तर हा कुर्मा इडलीसोबत खूपच छान लागतो. तर त्यांनी वरतून थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि कुकरला लावलं आणि याच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तर आपला कुर्मा हा तयार आहे इडलीसोबत खाण्यासाठी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर यूट्यूबला नवीन असल्यामुळे मला बोलण्याचा प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही समजून घ्या. मी पुढे चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर हा आपला कुर्मा रेडी आहे.
तर हा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. आपल्या इकडं बाजरीची भाकर करतात त्याच्यासोबत खाऊ शकता. इडलीसोबतसुद्धा छान लागतो. आणि त्यांनी शेवट मटण मसाला टाकला आहे. मटण मसाला वरतून टाकला तर त्याला आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली. बघा किती छान कलर आला आहे. यम्मी यम्मी मस्त दिसतोय कलर. तर आम्ही घेतोय जेवायला. तर त्यासाठी मी इडली बनवली. इडलीसोबत खूप छान लागतो. म्हणजे मी पहिल्यांदा खाते आहे. म्हणजे 1-2 वेळेस खाल्लेलं आहे पण छान लागला मला. इडलीसोबत पण छान लागतो. पहिले नव्हतं आवडलं पण आता म्हणजे सवय झाली तर आता छान वाटतो इडलीसोबत पण. तुम्ही इडलीसोबत खा, चपातीसोबत खा, बाजरीच्या भाकरीसोबत तर उत्तम. भातासोबत पण छान लागेल. बघा किती छान कलर आला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.